आपण आलोय अक्षय मटन खानावळला. आता इथे रस्सा पण चालू आहे, गरमागरम मटन आळणी फ्राय चालू आहे. मुंडी प्युअर तुपामध्ये बनवलेला मटन खारडा आहे. मला हे आवडतं. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहे अक्षय मटन खानावळ वाडेबोला येथील स्पेशल बोलायचे मटन भेटते इथे. एकदम किचन पहा. सगळ्यात पहिलं किती एकदम स्वच्छ किचन आहे. कंटिन्यू म्हणजे ज्यावेळेस आपण हॉटेलला जातो त्याचं किचन पण किती महत्वाचं पहा. एकदम स्वच्छ. आणि इथं मच्छी फ्राय चालू आहे. एकदम चिलापी मच्छी आणि एकदम मोठे पीस आहेत. डेली मार्केटवरनं मच्छी आणणे, त्याला सकाळी आले की इथं काय फ्रेश करून मॅरिनेशन करून नंतर मग चालूच होते. आणि एकदा किचन चालू झालं की कंटिन्यू सरांचं किचन चालूच असतंय. लगेच तिकडे आता मटनचं पण चालू आहे. हे बोलायचं मटन आहे. आणि पीस पहा मित्रांनो, एकदम मोठे पीस आहेत मटनचे आणि एकदम फ्रेश मटन. बोलायचं मटन आहे. त्यात मटन फ्राय चालू आहे. त्याचे मसाले सगळे फ्रेशच असतात एकदम. तोपर्यंत इकडे फिश फ्राय पण रेडी झालेली. आणि आता आपण ऑर्डर घेतल्यावर बाकी टेस्ट बीट सांगतोच मी तुम्हाला कसे. खरडा मटन खरडा. आपले मटन खरडा पण आहे चांगली डिश, चालते चांगली ना. गावरान तुपात मध्ये मटन खरडा. आणि तुम्ही मित्रांनो याच्यात एकदा पीस पाहताय का. नळीचा पीस आहे, कलेजीचा पीस आहे. आणि पीस पहा एकदम परफेक्ट आणि मोठाले पीस आहे. मटन चॉपचे पीस आहेत. जे काही आपण म्हणतो ना पूर्ण जागरण टाईप जे बकरं असतं, आख्या बकऱ्याचे पीस आहेत सगळे. सर्व प्रकारचे पीस भेटणार तुम्हाला. आता मटन खरडा आपण पाहूया, टेस्ट करून सांगतोच मी तुम्हाला. गावरान तुपातला एकदम मटन खरडा आहे. आता मटन खरड्याची प्लेट रेडी केलेली आहे. आता आपल्यासमोर मटन फ्राय मसाल्यामध्ये, तसेच मटन खरडा हा पूर्ण हिरव्या मिरचीमध्ये आणि प्युअर तुपामध्ये बनवलेला हा मटन खरडा आहे. अक्षय मटन खानावळ मटनसाठी तर फेमसच आहे. पण आहे ना मच्छी थाळी पण एक जो मच्छी फ्राय आहे त्याच्यामध्ये अख्खा पीस येतोय. आणि डेलीमध्ये 10 ते 12 किलो मच्छी लागते हॉटेलला. विचार करा तुम्ही, मच्छी पण चांगली चालू आहे. काळ्या मसाल्यातलाच रस्सा आहे हा. काळ्या मसाल्याचा रस्सा आहे. आणि विशेष काय हॉटेलची माहिती आहे का, स्वतः मालक रस्सा करतायत किंवा आणि मटन सुद्धा ते स्वतः त्यांच्या हाताने सगळं मटन जे स्लो एकदम शिजवतात. त्याच्या मीन्स पहा आता तुम्ही, एकदम फ्रेश आणि डोंगराच्या कडेला असल्यामुळं एकदम थंडगार हवा चालू राहते कायम. त्याच्यामुळं वातावरण एकदम प्रसन्न आहे. आता आपण आवर्जून शेटला सांगितलं होतं की तुमची गर्दी जेव्हा नसेल त्यावेळेस आम्हाला बोलवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित रिव्ह्यू देता येईल. हे पहा एकदम तुम्हाला फॅमिलीसाठी पण स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे एकदम. आता आतमध्ये थोडेसे 1-2 कस्टमर असल्यामुळे आपण काही तिकडे जाणार नाही. आता इथनंच तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. आता आपल्यासाठी ऑर्डर लावलेली आहे शेटनी. ही आहे मटन थाळी, मटन फ्राय, शाही मटन खरडा, मच्छी फ्राय, बाजरीची भाकर आणि तंदुरी रोटी. इकडे आळणी मटन. ऑर्डर काय चालू होत्या. आपल्या समोर आहे मटन थाळी. ही अनलिमिटेड थाळी. रोटी पीस सोडले तर सगळं अनलिमिटेड. त्या थाळीची प्राइस काय 250.
250 रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड थाळी भेटणार आहे. याच्यामध्ये पीस पहा तुम्ही, एकदम सगळे मोठाले पीस आहे. ते पाहता नळीचा पीस आलेला आहे, मटन चॉप पीस, म्हणजे मटन एकदम जसं पाहिजे तुम्हाला, एकदम भरभरून थाळी आहे. हा राईस आहे आपल्यासमोर, आणि मच्छी फ्राय, आणि हे जे स्पेशल युनिक डिश आहे अक्षय मटन नावाची खरडा मटन, हे पूर्णपणे हिरव्या मिरचीमध्ये आणि गावरान तुपामध्ये केलेलं आहे. तेच आपल्यासमोर हे पाहता, हे सुद्धा आपल्याला मटन मसाला फ्राय आहे. त्याचे पण पीस एकदम मोठाले पीस आहे. आता आपण शेटची आणखी एक शाखा आहे चंद्रनगरला, त्यातही त्यांनी आपल्याला आज वेळ दिला, स्वतः इथं असतात, त्याच्यामुळे त्या विषयच नाही. म्हणजे ह्यांचा मसाला पहा, जो घरगुती जो आपण जागरणाला किंवा जत्रेला जो रस्सा असतो, सेम तसा रस्सा आहे पूर्णपणे काळ्या मसाल्यातला. भाकर घेऊ आपण आता, बाजरीची भाकर चुलीवर घेऊ. लिंबू पिळणार नाही मी लगेच, तर मी पहिलं मटण आणि रस्सा ट्राय करतो, मग लिंबू पिळून तुम्हाला सांगतो कसं लागते जेवण. पहा मित्रांनो, मटण जे शिजलंय ना, जे स्लो पद्धतीने शिजलं जातं ना, ते पहा एकदम अलगद हाडकामधलं बाजूला वेगळं होतं. एवढं परफेक्ट शिजलेलं मटण आहे. म्हणजे मटण कसं पाहिजे शिजलेलं, ते एकदम पूर्णपणे उत्तम उदाहरण आहे. आणि स्लो शिजल्यामुळं एकदम परफेक्ट आहे झालेलं आहे. रस्सा पण एकदम तेज आहे, मस्त जसा पाहिजे आपला मटणाचा जो रस्सा असतो ना, त्या पण एकदम परफेक्ट रस्सा आहे. घरगुती पद्धतीचा वाटणाचा रस्सा आहे. मसाले पण आपल्याला मसाल्याचा म्हणजे आपण म्हणतो येसवर विसर जे काय वाटण आपण वापरतो यात्रेला किंवा याला, त्या पद्धतीचा हा रस्सा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास होणार नाही. जसं आपण फॅमिली जेवायला गेलो की आपल्याबरोबर लहान मुलं विला असतात, त्यासाठी स्पेशल जे उकड घ्यायचे आपल्याला. एकदम सगळं मिक्स, म्हणजे जे काय आपण म्हणतो ना की पूर्ण बकराचं जेवण, त्या पद्धतीचं हे जेवण आहे. म्हणजे एवढं परफेक्ट शिजलंय ना, असं मेल्ट होतं तोंडामध्ये, एकदम विरघळत आहे मटण. त्याच्यावरूनच कळतं तुम्हाला की किती परफेक्ट शिजलेलं आहे मटण. एवढं आवडले म्हणा, आता तुम्हाला सांगायचं सगळं की किती परफेक्ट भेटतं. आपण यातलं एक हड्डीचा पीस घेऊया मटणाचा, कारण मटण जर खायचं म्हटलं तर हड्डीशिवाय मजा नाही. ते पाहता हा हडकाचा पीस तर एवढं परफेक्ट शिजलंय ना, मटण चॉप आहे एवढं भारी शिजलं आहे. हिरव्या मिरचीचं जे पाहिजे ना आपल्याला, की ज्यावेळेस आपण मटण काढा खातो एकदम परफेक्ट, असं नाही की खूप तिखट लागते किंवा काहीतरी नुसतंच आपण मिरची तळलेलं मटण खातो, असं काहीच नाही. त्याचा जो अद्रक मसाला किंवा तुपाचा स्मेल एकदम परफेक्ट, म्हणजे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन त्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं मी तुम्हाला 100% रिकमेंड करेल की तुम्ही मटण खरडा एकदा 100% खावा. आणि मटण शॉप जवळच येतं, रोजची रोज ताजं मटण. बोलायचं तर हा पहा माशाचा पीस एकदम पूर्णपणे परफेक्ट, एकदम काटा काय येत नाही, म्हणजे आपण एकदम ह्याच अखंड खाऊ शकतो. विशेष मासा ताजा आहे, आणि जो मसाले वापरायचे ओव्हर कुठलेच मसाले नाही किंवा वास बीस अजिबात येत नाही माशाचा. एकदम फ्रेश, एकदम परफेक्ट. आणि हा पीस बघा तुम्ही आता, त्याची साईज पहा, एकदम मोठा पीस आहे. त्याची प्राईस काय आहे थाळीची? 200 रुपयात 2 पीस. एक आणि मासा एक फ्राय तर भरपूर एक नंबर. तुम्ही इथं आलं ना, सगळ्यात पहिलं काय ऑर्डर करायचं, स्टार्टरमध्ये मटण काढा आणि नंतर मच्छी. या 2 गोष्टी तुम्ही इथं घेतल्याच पाहिजे, कारण मी तरी स्वतः सांगतो. आता आपण मटण ट्राय करू. यांचं मटण हा पूर्णपणे फ्राय, मसाला फ्राय आहे.
आणि सगळे म्हणजे 6-7 5-6 द्यायचे 2 पीस कमी पण चांगले आहे म्हणजे 4 पीस सगळे मिक्स. बरोबर. म्हणजे तुम्हाला थाळीमध्ये शक्यतो पहा तुम्ही फ्रायमध्ये तुम्हाला कलेजी किंवा ह्या गोष्टी भेटत नाही, आणि ह्यांच्या फ्रायमध्ये तुम्हाला नळीचा पीस आहे, कलेजी आहे, हे सगळं एकदम पूर्ण बकऱ्याचा फील येतोय बघा. मसाला आहे तर तेवढा झणझणीत नाही, ठीक आहे, जे आपण खाऊ शकतो एकदम परफेक्ट खाऊ शकतो. जर का एखादी मसाला पैसे पण भेटणार कस्टमर, पण मला तर एकदम ओके एकदम परफेक्ट वाटतं. एकदम तिखट नाही किंवा एकदम हे पण नाही, मंद पण नाही. हड्डी पुढे आली ना त्यात आपण जायची एकदम परफेक्ट शिजले. त्याच्यामधले निघलं ना बाहेर मात्र का की म्हणायचं एकदम परफेक्ट हाडूक शिजलेलं आहे बघा. बघा एकदा आपल्या जे आपले आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी एकदा आहे ना मला ह्या फ्रायचे रेट द्या, कारण 100% आहे ना खरंच एकदम भारी थाळी आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये जे मटण आहे ना खूप भारी शिजले एकदम. म्हणजे आळणीची काय प्राईस जाते 200 रुपये पर थाळीमध्ये प्लेट. आणि एकदम पहा तुम्ही मस्तपैकी पीस पण मोठा मोठा लेस काय मसाल्याची 220 रुपये. मटण खारडा 250, गावरान तुपातील मटण खारडा स्पेशल 250 रुपये. ही मच्छी 2 मच्छी येते, एक फ्रायमध्ये एक आणि 200 रुपये. तुम्ही एकदम भरभरून जीवू शकता. मटण थाळी, साडी थाळी 250. त्याच्यामध्ये साधी थाळी पण हां, ही साधी थाळी, ही साधी थाळी खूप मला खूप आवडतं. आणि याच्यामध्ये पीस पहा तुम्ही. आणि मग स्पेशलमध्ये काय स्पेशलमध्ये आहे येतं काय येतं जसं की 3 थाळ्या ठीक आहे. जेमतेम स्पेशल थाळी, रेग्युलर थाळी एकदम परफेक्ट आणि रेट पण एकदम रिजनेबल 250 स्टार्ट आहे. चिकन आपण येऊन खाऊ शकतो इझिली. चिकन थाळी 200 म्हणजे जेमतेम 200 पासून थाळी आपल्या चालू आहेत आणि अनलिमिटेड आहे. तुम्ही किती भाकर का, किती राईस का, किती रसा का, आखाड एकदम मन भरून साजरा करायला चालेल. तुम्हाला कोण म्हणणार नाही की एवढ्या रोट्या का तेवढ्या का, डायरेक्ट हे टोपलं भरून रोट्या पुढे घ्यायच्या निवांत जेवा. इंद्रायणी राईसवरती आपण हे आणि मटण थोडंसं सूप घेऊ याच्यावरती, त्या लिंबू पिळतो आणि बाईट घेतो मस्त. इंद्रायणीचा भात आणि आळणी रस्सा म्हटलं की एकदम परफेक्ट. राईस पूर्ण म्हणजे विरघळतो तोंडामध्ये, चावायची गरज नाही. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन हॉटेलला नवीन व्हिडिओ घेऊन.